पहा, आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया इथं सुरू करण्यात आलेली आहे. तर पहा, मागच्या 2 ते 3 दिवसापासून लाडक्या बहिणींसाठी ही ई-के-वाय-सी प्रक्रिया इथं सुरू करण्यात आलेली आहे. आणि ज्यांची ई-के-वाय-सी इथं पूर्ण असणार आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे, तो इथं अखंडितपणे, सुरळीतपणे त्यांना इथं मिळतच राहणार आहे. तर पहा, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली का? तर नक्कीच कमेंट करून मला इथं सांगायचं आहे की सर, माझी ई-के-वाय-सी इथं पूर्ण झालेली आहे म्हणून. आणि ज्यांची ई-के-वाय-सी इथं पूर्ण झालेली नाही, त्यांनी घाबरवायचं काहीच कारण नाही. कारण आज आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप ई-के-वाय-सी कशी करायची आहे, ही इथं आपण पाहणार आहोत. तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसेच व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे. तर चला, आपण स्टेप बाय स्टेप आपण इथं ई-के-वाय-सी कोणत्या पद्धतीने करायची आहे आणि कशी करायची आहे ते आपण इथे सांगणार आहोत. तर चला, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, ई-के-वाय-सी प्रक्रिया. तर लाडक्या बहिणींच्या हिताची आदिती तटकरे यांनी ई-के-वाय-सी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. आणि त्याबद्दल त्यांनी इथं एक पोस्ट सुद्धा शेअर केलेली आहे. पहा, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-के-वाय-सी बद्दलची माहिती इथं अत्यंत सुलभ आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी इथं सांगितलेली आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत मोठी माहिती दिलेली आहे. पहा मित्रांनो, ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 2 महिन्याचा कालावधी इथं दिलेला आहे. तुम्ही 2 महिन्यामध्ये कधीही ई-के-वाय-सी इथं पूर्ण करू शकता. तर पहा, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तर ट्विट करून एक्सच्या माध्यमामधून ही पोस्ट इथं त्यांनी शेअर केलेली आहे. पहा, ई-के-वाय-सी सहज, सोपी व लाडक्या बहिणींच्या हिताची प्रक्रिया आहे. जेणेकरून ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या हकदार आहेत, तर त्यांच्यासाठी ही ई-के-वाय-सी इथं आपण सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी प्रक्रिया इथं पूर्ण करून घ्यावी, ही नम्र विनंती. पहा, सदर प्रक्रिया ही अत्यंत सहज व सोपी असून योजनेच्या पुढील सुलभ वाटचालीसाठी आवश्यक आहे. पहा, यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर तुम्हाला योजनेचा जो लाडकी बहीण योजनेचा जो पुढील लाभ आहे, तर त्याच्यासाठी ही ई-के-वाय-सी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. याबाबत संपूर्ण माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं दिलेली आहे. पहा, त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे ती कशी करायची आहे. तुम्ही खाली जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे पाहायची आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत परत पाहायचा आहे. आणि व्हिडिओ तुम्ही पाहत तुम्ही तुमची ई-के-वाय-सी इथं पूर्ण करून घ्यायची आहे. पहा, घर बसल्या तुम्ही ही ई-के-वाय-सी 3 ते 4 मिनिटामध्ये तुम्ही ई-के-वाय-सी इथं पूर्ण करून घेऊ शकता. तर त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ थोडाही स्किप करू नका. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पाहायचा आहे, जेणेकरून तुमची ई-के-वाय-सी इथं 3 ते 4 मिनिटामध्ये पूर्ण होणार आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सीसाठी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in तर या वेबसाईटवरती तुम्ही भेट द्यायची आहे. पहा, इथं वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी उपलब्ध करून देणार आहे. तर तुम्ही या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी बॅनर असं तुम्हाला तिथं चिन्ह दिसणार आहे. तर पहा, ई-के-वाय-सी बॅनर या चिन्हावरती तुम्ही तिथं क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमचा तिथं एक फॉर्म तिथं उघडला जाणार आहे. त्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमची ई-के-वाय-सीची जी माहिती विचारलेली आहे ती तुम्ही तिथं पूर्णपणे भरायची आहे. पहा, लाडकी बहीण योजनेसाठी सर्वांना माहीत आहे, आधार कार्ड हा मोबाईल कार्डशी लिंक असला पाहिजे. आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याला लिंक असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला OTP येऊन जाणार आहेत आणि त्या OTPच्या माध्यमामधून तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी तर पूर्ण होणार आहे. पहा, आत्ताचा जो लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा, तो आधार कार्डवरती पाठवला जातो. आणि आधार कार्ड ज्या बँक अकाउंटला लिंक आहे त्या बँक अकाउंटवरती तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये आहेत ते तुमचे त्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा ई-के-वाय-सीचा फॉर्म उघडल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेताक म्हणजेच कॅप्चा कोड
तिथं नमूद करून घ्यायचा आहे. पहा कॅप्चा कोड जो आहे तो तुम्हाला तिथं छोट्या अक्षरामध्ये दिलेला असतो, वाकड्या तिकड्या ह्याच्यामध्ये. तो तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे आणि तो तुम्ही व्यवस्थितपणे दिलेल्या बॉक्समध्ये तुम्ही तो नमूद करून घ्यायचा आहे. तो तिथं तुम्ही व्यवस्थितपणे टाईप करून घ्यायचा आहे. प्रमाणीकरणासाठी संमती देत तुम्ही एक OTP सेंड करायचा आहे का पहा. म्हणजेच तुम्ही ज्या वेळेस तुमचा आधार क्रमांक आणि हा कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला खाली सेंड OTP खाली बटन दिसणार आहे, त्या तुम्ही बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचा जो आधार क्रमांक लिंक ज्या मोबाईल नंबरला आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP जाणार आहे. पहा तुम्ही ज्यावेळेस आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकलेला आहे त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सेंड OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला तो जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येणार आहे. तुम्ही तो OTP खाली दिलेल्या जागेमध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पहा अत्यंत सोपी आणि सुलभ प्रकारची ही प्रक्रिया आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या माध्यमामधून सुद्धा पूर्ण करून घेऊ शकता. पहा यानंतर तुमची प्रणाली तपासून घेणार आहे की लाभार्थ्यांनी जो आधार क्रमांक इथं भरलेला आहे त्या आधार क्रमांकाची eKYC पूर्ण झालेली आहे का नाही. जर तुमची आधीच जर eKYC पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला eKYC आधीच पूर्ण झाली आहे असा तुम्हाला संदेश तुमच्या मोबाईलवरती येऊन जाणार आहे. आणि जर तुमची eKYC पूर्ण झालेली नसेल तर आधार क्रमांकावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत तुमचं नाव आहे का नाही ते तिथे तपासलं जाणार आहे. आणि eKYC जर पूर्ण नसेल तर तुम्हाला तिथं eKYC पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. पहा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची eKYC पूर्ण करून घेऊ शकता. जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येणार आहे. पहा यानंतर लाभार्थ्यांनी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक म्हणजेच अजून एकदा कॅप्चा कोड जो दिलेला आहे तो तिथं नमूद करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची संमती दर्शवून खाली सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. जेणेकरून तुमच्या मोबाईल नंबरवरती अजून एक OTP प्राप्त होणार आहे. तो तुम्ही खाली दिलेल्या जागेमध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती परत एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. जेणेकरून ही माहिती तुमची व्यवस्थितरित्या तिथं सेव्ह केली जाणार आहे आणि तुमची ही प्रक्रिया हळूहळू पूर्ण होत जाणार आहे. ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचा जात प्रवर्ग तिथं निवडावा लागणार आहे आणि त्यांचं जे डिक्लेरेशन आहे ते त्यांना तिथं करावं लागणार आहे. पहा खाली 2 मुद्दे दिलेले आहेत. त्या 2 मुद्द्यामध्ये प्रामाणिकपणे बसत आहात का दोन्ही मुद्द्यामध्ये बसत नाहीत त्याबद्दल तुम्ही खाली व्यवस्थितपणे अचूकपणे म्हणजे एकदम खरी माहिती तुम्हाला तिथं द्यायची आहे. तर पहा पहिला मुद्दा आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. पहा इथं स्पष्टपणे विचारलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे माझ्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी नाहीत किंवा उपक्रम शासकीय विभागात कर्मचारी नाहीत किंवा भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत सुद्धा ते कार्यरत नाहीत किंवा निवृत्ती वेतन सुद्धा घेत नाहीत. तर पहा योग्य माहिती द्यायची आहे. खोटी माहिती कोणीही भरायची नाही. कारण जरी तुम्ही खोटी माहिती भरली तरी तुम्ही लाडकी बहीण योजनेमधून इथं अपात्र केल्या जाऊ शकतात. पहा दुसरा मुद्दा आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. तर पहा ही देखील माहिती तर तुम्ही योग्य प्रकारे द्यायची आहे. वरील बाबींची नोंद करून तुम्हाला जे चेकबॉक्स दिलेले आहेत जर बरोबर असेल तर तुम्ही तिथे चेकबॉक्समध्ये राईट चिन्ह करायचं आहे. पहा वरील बाबींची नोंद करून तुम्ही चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पहा तुमची योग्य माहिती भरल्यानंतर तुम्ही परत एकदा सबमिट ही माहिती जी आहे ती सबमिट करून घ्यायची आहे. पहा शेवटी तुम्हाला सक्सेस म्हणजे तुमची eKYC पडताळणी जी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होणार आहे. पहा अशा पद्धतीने तुम्ही ही eKYC अतिशय सोप्या पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकता.